बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात एक मोठी माहिती खरंतर समोर आली। आरोपी भीमराव कांबळेवर याआधीही 2 गंभीर गुन्हे दाखल होते। 1998 ला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2015 ला विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा या आरोपीवर याआधीही दाखल आहे। मात्र दोनही गुन्ह्यांमधून त्याची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 24 जुलैला खरंतर त्याला घरा शेजारी खरंतर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा त्यानं प्रयत्न केला होता। एवढंच नाही तर विरोध केल्यावर त्या मुलीला कोयत्यानं मारण्याचा प्रयत्न देखील या नराधमानं केला होता। त्यानंतर कांबळेवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। नसरापुरातील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात मुलीला न्याय मिळेपर्यंत भेटायला येऊ नका। राजकीय पुढारी भेटायला येतात आणि फोटो काढतात। नेते मंडळी स्वतःच राजकारण साध्य करतात। नसरापूर घटनेतील मुलीच्या वडिलांची ही भूमिका आहे। आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत। तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे। जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू। जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये ही माझी नम्र विनंती आहे। मी गृहमंत्री असताना शक्ती कायदा आणला। 21 दिवसात नराधमांना फाशी देण्याची तरतूद होती। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी हे वक्तव्य केले। लवकरात लवकर शक्ती कायदा राज्यात लागू करा अशी मागणी देखील अनिल देशमुखांनी केली आहे। मी गृहमंत्री असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणला होता। या शक्ती कायद्याला आम्ही विधानसभेमध्ये मंजुरी मिळवून दिली, विधान परिषदमध्ये त्याला मंजुरी मिळाली। या शक्ती कायद्यामध्ये अशा पद्धतीचा जर महिलांवर किंवा लहान मुलींवर बलात्कार जर झाला तर या शक्ती कायद्यामध्ये 21 दिवसामध्ये त्या नराधमाला फाशी देण्याची तरतूद होती। पण नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार बदललं, बीजेपीचं सरकार आलं। आज जर शक्ती कायदा जर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असता तर अशा पद्धतीची कोणत्या नराधमाची अशा पद्धतीची हिंमत झाली नसती। राज्य शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर राज्य शासनाने शक्ती कायद्याला मंजूर देऊन या ठिकाणी त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करावी। कारण की अशा पद्धतीच्या घटना झाल्यानंतर किती आपण म्हटलं, आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही फास्ट ट्रॅकवर करू, किती महिने लागणार त्याला फास्ट ट्रॅकवर तुम्हाला त्या नराधमाला शिक्षा देण्याला काही सांगता येत नाही। 2 महिने, 4 महिने, 6 महिने, अरे शक्ती कायद्यात 21 दिवसामध्ये त्या अशा पद्धतीच्या नराधमाला फाशी देण्याची तरतूद आहे। जो झोपलेला आहे त्याला जागा करता येतं, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे असे जे नेते मंडळी आहेत, अनिल देशमुख आणि रोहित पवार आणि अनेक जण, शक्ती कायद्यातल्या सगळ्या सुधारणा 90% भारतीय न्याय संहितेमध्ये स्वीकारल्या गेलेल्या आहेत। तुमचं सरकार असताना आम्ही सुद्धा होतो त्या शक्ती कायद्यामध्ये। त्याच्यानुसार ज्या त्रुटी असतील भारतीय न्याय संहितेमध्ये त्या दूर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न केला पाहिजे। तुम्ही जर का कायदा मी तुम्हाला प्रत्येकाला तुलनात्मक अभ्यास पाहिजे तर पाठवते। अनिल देशमुखांना स्वतःचं एक कृत्य लपवायचं आहे आणि ते म्हणजे पॅरोलवरती सरसकट लोकांना सोडून द्यायचा जो त्यांनी 19 ला कोविडच्या नावाने निर्णय घेतला। त्यावेळेच्या मविया सरकारने परिपत्रक काढलं की आता पॅरोल मधल्या लोकांना पकडा। ही यांची पॅरोलवर सोडण्याबद्दल प्रेमळ भूमिका आहे, त्यामुळे त्यांनी तर काहीच बोलू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।